नमस्कार मंडळी, माझ्या प्रतीक्षा देवकते या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. कसे आहात सर्वजण? आय होप सगळेजण मस्त असतील. आज आम्ही आमच्या बाळाचे बोरनान करत आहोत. खूपच पहिलंच बोरनान आहे. तर मित्रांनो, बोरनान का करावे या संदर्भात एक आख्यायिका आहे. करी नावाचा राक्षस होता. त्या राक्षसाची वाईट दृष्टी विचार लहान मुलांवर पडू नये म्हणून सर्वात आधी हे श्रीकृष्णावर केले. त्यानंतर ही प्रथा पडली होती, बरोबर ना? इथं मी बोरनांची सगळी तयारी करत होती. फुलांची रांगोळी काढत होती. तिचे दागिने वगैरे घेऊन मागे पण छान बनवलं होतं. गुलाब वगैरे लावून पतंग लावले होते. बॅनर लावला होता तो बोरनांचा. थोडेसे माळा सोडले होत्या फुलांच्या. असे हलव्याचे दागिने आणि तिचा ड्रेस मी पहिला पूजून घेतला होता. किंक्रांतीपासून बोरनान केलं जातं. किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोरनान केलं जातं. 5 वर्षापर्यंत ते केलं जातं. संक्रांतीनंतर थंडी कमी होत असते आणि उन्हाळ्याच्या ऋतूची सुरुवात होत असते. या वातावरणात लहान मुलांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या हंगामात येणारी फळे आणि ऊस, बोरे यांचा वापर केला जातो. बोरनान करताना बाळाला काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात. घरातील सुवासिनी बाळाचे औक्षण करून बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्ताशे, तिळाच्या वड्या, बिस्किट, गोळ्या, चॉकलेट असे सर्व पदार्थ घेऊन मिक्स करून त्याच्या डोक्यावरून अलगद टाकले जातात. नंतर लहान मुलांना या गोष्टीची लूट करण्यास सांगितले जाते. त्यामुळे मुलांमध्ये खूप आनंदाचे वातावरण होते. मुले खूप एन्जॉय करतात. ते हलव्याचे दागिने घालत होतो आम्ही. कुहूला शांत बसली होती. इथे बघा, ट्रेन आम्ही घरीच बनवली होती. ट्रेन आणि तो डायनिंग टेबल बिस्किटांपासून बनवला होता. तुझ्या पप्पांना फोटो काढायचा होता पोहोचसोबत म्हणून ते आलेले.
आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.